विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानोपासक विद्यालय बोरीचा लौकिक, समर्थ पतंगेला प्रथम क्रमांक। संत विचार व सामाजिक समता विषयावरील प्रभावी मांडणीने परभणी येथे परीक्षक व श्रोते भारावले। बाल विद्या मंदिर परभणी येथे नुकत्याच पार पडलेल्या कैलासवासी म.शी. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानोपासक विद्यालय बोरी या प्रशालेने अतुलनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले। या स्पर्धेत प्रशालेचा विद्यार्थी समर्थ नितीन पतंगे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर परीक्षक आणि उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। स्पर्धेत समर्थ पतंगे यांनी संत विचार व सामाजिक समता या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शब्दात आपले विचार मांडले। संतांचे विचार, सामाजिक सलोखा, समतेची आवश्यकता आणि आजच्या समाजातील त्यांचे महत्त्व याचे सुंदर विश्लेषण करत त्यांनी विषयाला न्याय दिला। त्यांच्या विचार मंथनास उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली। मागील 2 महिन्यातील समर्थचे हे दुसरे नेत्रदीपक यश ठरलं आहे। यापूर्वी सावरकर विचार मंच यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतही त्यांनी उत्तुंग यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला होता। त्या यशामुळे तो अंदमान निकोबार सहलीसाठी पात्र ठरला होता। सलग मिळालेल्या या यशामुळे समर्थ पतंगे हा गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण करत आहे। त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेशराव दुधगावकर, सचिव संध्याताई दुधगावकर, समीरभाऊ दुधगावकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दुर्गा देशमुख मॅडम यांनी त्याचे मनपूर्वक अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। समर्थाच्या या यशामागे त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री भारती रमेश विश्वनाथ व श्री जाधव दत्तात्रय वैशिष्ट्यराव यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आलं। त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे समर्थच्या वक्तृत्वाला योग्य दिशा मिळाल्याचे सांगण्यात आले। समर्थ पतंगे याच्या या घवघवीत यशामुळे ज्ञानोपासक विद्यालय बोरी या प्रशालेचा नावलौकिक वाढला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। तयार आहे त्या स्पर्धकाचा कोड क्रमांक आहे 36 आणि यानंतर एकच स्पर्धक उरलेला आहे। स्पर्धक कोड क्रमांक 31 तयार आहे ते 36 सादर आहे स्पर्धक कोड क्रमांक 31। रसिक श्रोते नमस्कार। भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत संतांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे असे आपल्याला दिसून येते। कारण की संत धर्म, जाती, पंथ याच्या पलीकडे जाऊन सर्व मानव एकच आहेत असा मानवतेचा मूलभूत संदेश आपल्याला देतात।